उस्मानाबादमधल्या दुष्काळ पीडित शेतकऱ्यांना महसूल विभागाचा दणका। सेनेच्या दुष्काळ पाहणीत मंत्र्यांची गाडी अडवणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल। सूरज परमार प्रकरणातील आरोपी नगरसेवक नजीब मुल्लाच्या बँक अकाउंटमधून आव्हाडांच्या खात्यात 1 कोटी रुपये जमा। सरकारी वकील राजा ठाकरे यांचा आरोप। असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून संसदेत आजही होणार रणकंदन। पॅरिसहून परतल्यानंतर राज्यसभेत पंतप्रधान बोलण्याची शक्यता। पॅरिसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची 3 मिनिटे भेट। भारतासोबत चर्चा सुरू ठेवण्याची पाकिस्तानने व्यक्त केली इच्छा। धावत्या लोकलमधून पडलेल्या भावेशच्या घटनेची रेल्वे मंत्र्यांनी घेतली दखल। लवकरच स्थापन होणार समिती, 1 महिन्यात अहवाल। आणि शनिशिंगणापुरात महिलांना दर्शन घ्यायलाही नकार, पण औरंगाबादमध्ये मात्र महिलाच करतायत शनिदेवाची पूजा अर्चा। महिलांनीच बांधलंय शनिदेवाचं मंदिर। आणि जुलै ते सप्टेंबरमध्ये भारतानं विकास दरात चीनलाही टाकलं मागे, पण आज जाहीर होणाऱ्या पतधोरणात आरबीआय कोणतेच व्याजदर कमी करण्याची शक्यता नाही।